नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 यावरील तांत्रिक प्रश्नाचा सराव घेणार आहोत। तुम्हाला माहिती आहे, परीक्षा जवळ येते आहे, परीक्षेच्या तारखा डिक्लेअर होऊ शकतात। त्यामुळे आपण काय तांत्रिकचे स्वतंत्र प्रश्नसंच या ठिकाणी तयार करतो आहे आणि निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होणार आहे। तर आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा। काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, मद्रासमधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? महत्त्वाचा प्रश्न आहे। काय विचारले तुम्हाला, हा जो वेद समाज आहे हा कोणापासून प्रेरित होता, म्हणजे कोणत्या समाजापासून प्रेरित झाला होता असं तुम्हाला विचारले। मग हा कोणत्या समाजापासून प्रेरित झाला होता? तर हा ब्राह्मण समाजापासून प्रेरित झाला होता। खूप महत्त्वाचं आहे, कोणत्या समाजापासून? ब्राह्मण समाजापासून। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की वेद समाजाची स्थापना कधी झाली? वेद समाजाची स्थापना कधी झाली होती? उत्तर काय असेल? 1864ला। त्याच्यानंतर वेद समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर मद्रासमध्ये झाली होती। त्यालाच आपण काय म्हणतो? चेन्नई असं म्हणतो। पण तेव्हाचं नाव काय होतं? मद्रास होतं। म्हणून तुम्हाला प्रश्नामध्ये सुद्धा काय दिलं जातं? मद्रासच दिलं जातं। त्याच्यानंतर संस्थापक कोण होते बा? तर केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू। लक्षात ठेवायचं। आता हे जे केशवचंद्र सेन आहेत ना, हे काय होते? तर हे ब्राह्मण समाजाचे नेते होते। म्हणून कोणापासून प्रेरित झाला होता हा? तर ब्राह्मण समाजापासून प्रेरित झाला होता। त्याच्यानंतर तुम्हाला अजून महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता हे जे वेद समाजात झालं, पण ब्राह्मण समाजावर सुद्धा काय केलं जातं? भरपूर प्रश्न विचारले जातात। मग कसे प्रश्न येतात पहा, ब्राह्मण समाजाची स्थापना कधी झाली असा सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो। मग कधी झाली? 1828ला झाली होती। आणि कोणत्या ठिकाणी झाली होती ब्राह्मण समाजाची स्थापना? तर ही कोलकाता या ठिकाणी। त्यानंतर प्रश्न विचारला जातो की ब्राह्मण समाजाचे संस्थापक कोण होते? महत्त्वाचं आहे, बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न विचारला जातो की ब्राह्मण समाजाचे संस्थापक कोण होते? तर ते होते बा राजाराम मोहन राय। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असं आहे, लक्षातच ठेवायचं। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। लोकसंग महोत्सव खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? कोणता महोत्सव विचारला तुम्हाला? लोकसंग महोत्सव। आता तुम्हाला या ठिकाणी काय TCS काय विचारतंय बा? ज्या आदिवासी जमाती आहेत किंवा मागास जमाती आहेत ना, ह्याच्यावरती TCS भरपूर प्रश्न विचारत आहे। मग त्यांचे महोत्सव असतील, त्यांचे नृत्य असतील, त्यांचे सण असतील, हे काय करायचं? तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे। मग लोकसंग महोत्सव कोणत्या जमातीचा आहे? तर तो आहे बघा भूतिया जमातीचा। त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की लोकसंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर सिक्कीममध्ये। लक्षात ठेवा, प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये? तर सिक्कीम राज्यामध्ये। आणि याच्यामध्ये सहभाग कोणत्या जमातीचा असतो? आत्ताच आपण प्रश्नामध्ये पाहिलंय की भूतिया जमातीचा असतो। आणि हे कधी साजरा केला जातो बा हा लोकसंग महोत्सव? तर शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव काय करतात? साजरा करतात। म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या संस्कृतीनुसार काय तर वेगवेगळे उत्सव आहेत किंवा सण साजरे केले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। त्याच्या अगोदर छोटीशी पण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे, खूप महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी काय केलं आहे? ICDS भरती म्हणजेच काय अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका, त्याचबरोबर बालविकास विभाग भरती। मग याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत पहा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, पर्यवेक्षक अधिकारी आहे, वरिष्ठ लिपिक आहे, संरक्षक अधिकारी आहे। ह्या सगळ्या पदासाठी अतिशय उपयुक्त, अतिशय इम्पॉर्टंट अशी या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। या ठिकाणी TCSने घेतलेल्या परीक्षेनुसार तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी काय आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे। याच्यामध्ये सगळ्या विषयाचा समावेश असणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे? फक्त आपलं ग्रोइंग स्टुडंट्स हे यूट्यूब चॅनल आहे ना, सबस्क्राईब करून ठेवायचं। यामध्ये तुम्हाला कुठली फीस लागणार नाही, कुठलं डोनेशन द्यावं लागणार नाही। फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा
आणि व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचा प्रयत्न करा आणि आपल्या दोस्त मित्रांमध्ये काय करा, आपला व्हिडिओ शेअर करत चला. यानंतर आपण काय करू, पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? आता तुम्हाला माहिती आहे सध्या काय झाले, आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे काही इलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारण्याची काय पूर्ण शक्यता आहे, कारण रिपीट प्रश्न विचारण्याची पुन्हा दाट शक्यता आहे. म्हणजे याच्या अगोदर तर प्रश्न विचारले होतेच, पण तुमच्या परीक्षेला सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. कशामुळे, तर आत्ताच महाराष्ट्रातल्या काय झालं आहे, निवडणुका झालेल्या आहे. हा मुद्दा काय खूप चर्चेत आहे. म्हणून एकूण किती सदस्य संख्या असते महाराष्ट्रामध्ये, पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला द्यायचं आहे. तर 288 आहे. काय पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य असतात, तर 288. पहा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सर्वसाधारण सदस्य किती आहेत, तर 234 आहेत. अनुसूचित जमातीचे किती आहेत, राखीव आहेत जागा. किती राखीव जागा आहेत बघा, 25. अनुसूचित जमातीसाठी किती जागा राखीव आहेत, तर 25 जागा राखीव आहेत. त्याच्यानंतर विधान परिषदेची सदस्य संख्या सुद्धा तुम्हाला विचारली जाते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची संख्या किती आहे, तर ती 78 आहे. किती आहे, 78. आणि विधानसभा 288. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले, पुणे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी. हा प्रश्न सुद्धा काय खूप वेळेस रिपीट झालेला आहे. कृष्णा खोऱ्यावरती आणि भीमा खोऱ्यावरती जास्त प्रश्न विचारले कोणी, TCSने. मग पुढे सोलापूर, सातारा आणि रत्नागिरी. यापैकी रत्नागिरी जिल्हा काय होतं, कृष्णा खोऱ्यामध्ये येत नाही. मग पहा, पुणे आणि सोलापूर, आता हे 2 जिल्हे आहेत. हे दोन्ही काय महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतात, तर भीमा नदीच्या खोऱ्यात येतात. मग सातारा जो जिल्हा आहे हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतो, लक्षात असू द्या. पण TCS काय करतं बा, जास्त करून केंद्राच्या परीक्षा घेत असतं. म्हणून TCS या ठिकाणी काय करतं, डायरेक्ट संपूर्ण भारताच्या भूगोलावरती हा प्रश्न विचारतं. मग संपूर्ण भारतावर जर विचार केला तर भीमा नदी काय आहे, कृष्णा नदीचीच उपनदी आहे. म्हणून भीमा नदी खोऱ्यातच येणारे सगळे जिल्हे काय होतात, कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतात किंवा कृष्णा नदीच्या खोऱ्यात सुद्धा ग्राह्य धरले जातात. मग कृष्णा नदीचा उगम कुठं होतो, पहा महाबळेश्वरला होतो. महाबळेश्वरला एकूण किती नद्याचा उगम होतो, 5 नद्याचा उगम होतो. याच्यावरती काय आहे, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. मग त्या 5 नद्या कोणकोणत्या आहे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. तर बघा, कृष्णा आहे, कोयना आहे, वेण्णा आहे. या 3 नद्या पश्चिम महाराष्ट्रातून वाहतात आणि कोकणातील 2 नद्या येतात. कोणत्या, गायत्री आणि सावित्री. अशा 5 नद्याचा उगम काय होतो, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर कृष्णा नदीची लांबी सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर संपूर्ण भारतात किती लांबी आहे कृष्णा नदीची, 1400 किलोमीटर आहे. आणि जर फक्त महाराष्ट्रातच जर विचारलं तुम्हाला तर उत्तर काय येईल बघा, 282 किलोमीटर. त्याच्यानंतर उपनद्या पहा कोणकोणत्या आहे, कोयना, वारणा, पंचगंगा, भीमा, येरळा, वेण्णा या कृष्णाच्या काय आहे, कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर कृष्णा नदीच्या काठावरचे शहर, कृष्णा नदीच्या काठावर कोणकोणते शहर आहे, आणि हे सगळे जे शहर आहे ऐतिहासिक आहेत. पहा, ऐतिहासिक आणि धार्मिक, म्हणून याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग कोणकोणते शहर आहे ते बघा, कराड आहे, सांगली आहे आणि नरसिंहवाडी आहे. त्याच्यानंतर नदी खोऱ्यात कोणकोणते जिल्हे येतात असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये बघा सातारा जिल्हा येतो, पुणे जिल्हा येतो, सोलापूर येतो, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे काय होतात, भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येतात. त्यानंतर काय करू आपण, पुढचा प्रश्न बघूया. प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान असते? कशासाठी? प्रथिन संश्लेषणासाठी. मग कोणतं असतं, तर बघा रायबोझोम्स असतात, पर्याय नंबर 2. मग हे रायबोझोम्स आहेत ना, यांनाच काय म्हटलं जातं बा, प्रथिन फॅक्टरी असं सुद्धा म्हणतात. वारंवार प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कशाला प्रथिनाची फॅक्टरी असे म्हणतात? तर कशाला म्हणतात? रायबोझोम्सला म्हणतात.
त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कशाला पेशीचा रासायनिक कारखाना म्हटला जातो? पेशीचा रासायनिक कारखाना कशाला म्हटला जातो? मग पेशीचा रासायनिक कारखाना जे गोल्गी काय आहे, गोल्गी कायला म्हटलं जातो. आणि दोन्ही पण काय आहेत? रायबोझोम्स आणि गोल्गी काय, तंतुकणिका, आंतरद्रव्यजलिका, हे सगळं काय आहे? तर पेशीचे अंगक आहेत, म्हणजे पेशीचे अंग आहेत असं सुद्धा आपण काय म्हणू शकतो. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण त्यानंतर बघूया. महाराष्ट्र राज्यातील एकूण किती जिल्ह्याची संख्या आहे? लय सोपा प्रश्न आहे हो. काय महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्ह्याची संख्या आहे? काही सांगायची गरज नाही. 100% विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर येत असेल. 36 आहेत. एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? 36 आहेत. मग बघा, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं या प्रश्नामध्ये की प्रशासकीय विभाग सुद्धा विचारले जातात. तेच मग प्रशासकीय विभाग किती आहे महाराष्ट्रामध्ये? तर 6 आहेत. त्याच्यानंतर तालुक्याची संख्या विचारली जाईल. तालुके किती येतील? तर तालुके येतील 355. किती तालुके आहेत? 355. पण आपण जर यांच्यामध्ये मुंबईतले 3 धरले तर काय होतं? 358 आहे. लक्षात ठेवा. जर हा ऑप्शन असेल तर ते सुद्धा तुम्ही काय करता? उत्तर लिहू शकता. ग्रामपंचायती, तर ग्रामपंचायतीची संख्या आहे बघा 27,832. पंचायत समिती जर विचारल्या तर पंचायत समितीची संख्या आहे 351. आणि जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत. इथं लक्षात आलं असेल, जिल्हे किती आहेत? 36. मग जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहे. मग कोणत्या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाही? याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग ते 2 जिल्हे कोणते आहेत? पहिला आहे बृहन्मुंबई आणि दुसरा कोणता आहे? मुंबई उपनगर. म्हणजे काय, हे जे 2 जिल्हे हे पूर्णपणे शहरी भागात असल्यामुळं या ठिकाणी जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. म्हणून महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या आहे 36 आणि जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? 34. पुढचा प्रश्न आपण पाहूया. रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केलं होतं? बघा, तर कधी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं महात्मा गांधींनी? कोणत्या कायद्याविरुद्ध? रॉलेट कायदा, जो काळा कायदा म्हणतो आपण त्याला. तर हा कधी झाला होता बघा? 6 एप्रिल 1919ला. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. काय आता या ठिकाणी बघा, तुम्हाला फक्त साल जरी माहीत असलं तर तुमचं उत्तर बरोबर असतं. का? तर त्यांनी 6 एप्रिल काय केलं? सगळीकडे दिलं. फक्त इथे काय आहे? 6 एप्रिल 1920, 6 एप्रिल 1917, 6 एप्रिल 1919, 6 एप्रिल 1918. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं की रॉलेट ॲक्ट कधी केला होता? तर 6 एप्रिल 1919ला केला होता. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, कधी केला होता? 1919ला. आणि त्यांचे विरुद्ध काय केलं होतं? हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं. तर हरताळ पाळण्याचं आवाहन कोणी केलं होतं? तर ते महात्मा गांधींनी केलं होतं. आणि कधी केलं होतं? हरताळाचा दिवस कोणता ठरला होता? तर 6 एप्रिल 1919. आणि या रॉलेट ॲक्टलाच भारतीय कोणता कायदा म्हणतात? तर याला भारतीयांनी काळा कायदा असं नाव दिलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. हा दिव्य संदेश भारतीयांनी कोणी दिला होता? तुम्हाला प्रत्येक अभ्यासिकेमध्ये याचं पोस्टर लावलेलं दिसेल. कशाचं? या वाक्याचं. कोणतं वाक्य? उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. मग हा संदेश कोणी दिला होता? हे वाक्य होतं बघा, कोणाचं? स्वामी विवेकानंदाचं आहे. 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि याच्यातून काय करायचं होतं? योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं होतं. पर्याय कोणते बा? रामकृष्ण परमहंस, अरविंद घोष, डॉक्टर आंबेडकर, स्वामी विवेकानंद. कोणाचं वाक्य हे? स्वामी विवेकानंदानं वाक्य दिलं. कोणतं? उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. तरी विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. कारण अतिशय महत्त्वाचे आणि तुमच्या कामाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय करत असतो? अपलोड करत असतो. उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा.
कारण काय, तुमच्या लाईकमुळे आम्हाला चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन येतं. त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत चला. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत. कोणती सोसायटी विचारलं तुम्हाला? पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केलेली आहे? बघा पर्याय काय: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब हिरे, कर्मवीर भाऊराव पाटील. मग कोणी केलेली आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटी. हिची स्थापना केली होती बघा. पर्याय नंबर 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी कधी केली होती? तर 1945ला केली होती. आणि कशासाठी केली होती असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर दीनदलित आणि दुबळ्यांसाठी शिक्षण उपलब्ध होण्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची काय केली होती? स्थापना केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कोठे स्थित आहे? काय विचारलंय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय विचारले. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीलाच काय म्हटलं जातं बा? IMF म्हटलं जातं. मग याचं मुख्यालय कुठं आहे असं आपल्याला काय विचारलं? प्रश्न विचारलेला आहे. मग याचं मुख्यालय आहे बघा वॉशिंग्टन DC. पर्याय नंबर 3. तुम्हाला पर्याय 4 दिलेली, त्यापैकी योग्य उत्तर काय आहे? वॉशिंग्टन DC. या ठिकाणी कोणत्या देशामध्ये आहे मग हे वॉशिंग्टन DC? तर USA म्हणजेच काय, अमेरिकेमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की IMFची स्थापना कधी झाली? तर IMFची स्थापना कधी झाली होती बा? 27 डिसेंबर 1945ला. तारीखसुद्धा लक्षात ठेवा. काय? 27 डिसेंबर 1945ला IMFची स्थापना झाली होती. आता तारीख जरी तुमच्या लक्षात नाही राहिली तरी चालून जाईल, परंतु साल लक्षातच ठेवलं पाहिजे. कारण का, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. म्हणून काय मित्रांनो, हे साल महत्त्वाचं आहे की 1945ला काय IMFची म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मुख्यालयाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करतो किंवा मी तुम्हाला एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण असेच महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी भेटत जातील. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.